सिनेमा आणि फॅशनच्या जगातील अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा 79वा कान्स फिल्म फेस्टिवल सध्या फ्रान्समधील कान्समध्ये 12 ते 23 मे 2026 दरम्यान अत्यंत दिमाखात पार पडतोय। जागतिक स्तरावर या सर्वात मोठ्या कलामंचावर दरवर्षी जगाच्या अनेक कानाकोपऱ्यातून अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावतात। यंदाचा कान्स चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानास्पद ठरतोय, कारण यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर अस्सल मराठमोळा रुबाब आपल्याला पाहायला मिळाला। मराठी चित्रपटसृष्टीचा बादशाह, ज्येष्ठ अभिनेते अशोकजी सराफ, दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बिग बॉस मराठी फेम कोकण हर्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावालकर यांनी यंदा कान्स चित्रपट महोत्सवात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय आणि जागतिक मंचावर मराठी संस्कृतीचा गडद असा ठसा उमटवलाय। या कलाकारांनी केवळ रेड कार्पेटवरच हजेरी लावली नाही, तर कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारत पॅव्हिलियन इथं अभिजात मराठी या पहिल्या स्वतंत्र मराठी OTT प्लॅटफॉर्मचं जागतिक लॉन्चिंगही केलंय। मराठी माणसाची कला, संस्कृती, सिनेमे आणि नाटक आता जगाच्या पाठीवर कुठल्याही कोपऱ्यात बसून अगदी एका क्लिकवर पाहता येणार आहे। या ऐतिहासिक आणि महत्त्वाकांक्षी प्लॅटफॉर्मचे संस्थापक केदार नरहर जोशी यांनी जागतिक स्तरावर मराठी पाऊल पुढे टाकत हा अनोखा मंच जगासमोर आणलाय। रेड कार्पेटवर जेव्हा अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या जोडीनं एंट्री घेतली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय छायाचित्रकारांच्याही नजरा त्यांच्यावर खिळल्या। पाश्चात्य फॅशनच्या या अथांग सागरात सराफ दाम्पत्यानं आपलं मराठमोळेपण आणि संस्कृती जपली, तर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी कान्सच्या रेड कार्पेटसाठी अस्सल महाराष्ट्रीयन पेहरावा निवडला होता। त्यांनी परिधान केलेली देखणी भरजरी पैठणी साडी, खांद्यावर घेतलेली भरजरी शाल, केसांचा पारंपरिक अंबाडा आणि त्यावर मळलेला मोगऱ्याचा सुवासिक गजरा अत्यंत लक्षवेधी ठरत होता। या लुकला अधिक पारंपरिक बनवण्यासाठी त्यांनी नाकात मराठी नथ आणि गळ्यात पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने परिधान केल्याचं पाहायला मिळालं। तर आपल्या लाडक्या अशोक मामांनी पांढऱ्या रंगाची सफारी परिधान करून अत्यंत दिमाखात एंट्री घेतली। रेड कार्पेटवरून चालताना आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे अशोक मामांनी दोन्ही हात जोडून आंतरराष्ट्रीय माध्यमांना आणि उपस्थितांना अभिवादनही केलं। त्यांचा हा साधेपणा पाहून सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता कोकण हर्टेड गर्ल हिनं देखील या कान्स चित्रपट महोत्सवात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। अंकितानं जागतिक मंचावर आपल्या लाडक्या कोकण भूमीचं प्रतिनिधित्व केलं। तिनं परिधान केलेल्या शालीवर कोकणची ओळख असलेल्या नारळांच्या झाडाचं चित्र अतिशय देखणं नक्षीकाम केलेलं होतं। या अनोख्या डिझाईनच्या माध्यमातून तिनं जागतिक मंचावर कोकण संस्कृती सादर केली। अंकिताचा हा पारंपरिक लुक रुबाबदार इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होतोय। नेटिझन्स तिचं तोंड भरून कौतुक करतानाही पाहायला मिळतंय। तर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं देखील कान्सच्या रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याची जादू विखुरली। अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं देखील रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याची जादू विखुरली। प्राजक्तानं फॅशन आणि परंपरेचा सुरेख मेळ घालत साडी परिधान करून रेड कार्पेटवर वॉक केला। तिच्या देहबोलीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी अभिनेत्रींचा डंकाच वाजला। जागतिक मंचावर मराठी माणसाला मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या या सर्व कलाकारांचं महाराष्ट्रातून आणि जगभरातून कौतुकही होतंय।